नमस्कार, मी अपूर्वा वाणी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते पर्सोना या आपल्या युट्यूब चॅनलवरती. सध्या माझीच मी ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेमध्ये मी आज तुमची ज्यांच्याशी भेट घडवून देणार ती माझी मैत्रीण पण कीर्तनकार आहे, रश्मी कुरमभट्टी या माझ्या मैत्रिणीशी. चला जाऊया, गप्पा मारूया आणि जाणून घेऊया कीर्तनकार म्हणून तिचं सध्या नेमकं काय चाललंय. चला. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नमस्कार. जसं मी म्हंटल, माझी मैत्रीण कीर्तनकार आहे बरं का. पण ती कीर्तनकार जरी असली तरी मुळामध्ये तिने अनेक वर्ष आकाशवाणीमध्ये अनाउन्सरचं काम केलेलं आहे. त्याबरोबरीने ती एक संगीत शिक्षिका सुद्धा आहे आणि आता कीर्तनकार. तिचा हा सगळा प्रवास माझीच मी म्हणत सुरू आहे. चला आज तिच्याशी गप्पा मारूया. रश्मी नमस्कार. नमस्कार अपूर्वा. आपले सगळे जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांना तुझ्या कीर्तनकार या कार्यक्षेत्राविषयी जाणून घ्यायचंय. हो नक्कीच. तर तुझं स्वागत आहे पर्सोना या युट्यूब चॅनल वरती. रश्मी, तुझा संवादिका या क्षेत्रामधला जो प्रवास आहे तो नेमका कधी आणि कसा सुरू झाला? मी लग्न होऊन 86 साली जळगावला आले. त्याच्यानंतर जेव्हा कळलं की आकाशवाणीमध्ये ऑडिशन आहेत अनाउन्सरसाठी, त्या ऑडिशन मध्ये मी पास झाले आणि जवळजवळ 87 पासून मी आकाशवाणीवरती निवेदिका म्हणून काम करते. आता रिटायर झालेले. 34 वर्षांचा तुझा हा 87 पासून ते आजपर्यंत. हो. एवढा मोठा हा जो काळ आहे हा निवेदिका म्हणूनच होता? लग्नाच्या आधीपासून हे वातावरण होतं? कशी आलीस या क्षेत्रात नेमकी? मला मुळात नाटकाची वगैरे आवड होती आणि साधारणतः आपल्याला उच्चार वगैरे हे आपल्या घरातच आपले संस्कार असतात, त्याप्रमाणे आपण ते तसे उच्चार वगैरे करत असतो. आपण बोलायचं कसं, कशा प्रकारे पॉज घ्यायचा, चढ उतार आवाजाची कशी करायची, हे सगळं आपल्याला घरातच शिकायला मिळत असतं. बरोबर. त्यानुसार इथे जेव्हा कळलं आणि मग म्हणजे आकाशवाणीवरती त्याचा मला उपयोग झाला. ऑडिशन मी लागलीच पास झाले. बर. आणि सुरुवातीला मी अनाउन्सर म्हणून काही दिवस काम केलं. नंतर माझी मोठी मुलगी ती वेळी प्रेग्नंट असताना मी सेक्शनला काम केलं. अच्छा. शैक्षणिक कार्यक्रम विभाग असं एक सेक्शन होतं. त्या सेक्शन मध्ये रेकॉर्डिंग, डबिंग, त्यामुळे मी 10 ते 5 अशी ड्युटी करायची. अच्छा. आता अनाउन्सरची जेव्हा आपण ड्युटी करतो तेव्हा तर मात्र सर्वात जास्त जबाबदारी असते, कारण मॉर्निंग, इव्हिनिंग, जनरलला एवढी नसते, पण मॉर्निंग आणि जनरल ती वेळ पाळणं खूप महत्वाचं असतं. तर मग काही दिवस मी सेक्शनला काम केलं. म्हणजे निर्मितीसाठी म्हणून? निर्मितीसाठी आपण कार्यक्रम एक तयार करायचा. लहान मुलांचे म्हणजे साधारण 1ली ते 4थी सकाळी असायचं आणि दुपारचं जे असायचं त्यावेळी दोन्ही वेळात हे कार्यक्रम लागायचे. 7वी ते 10वी दुपारच्या असं. त्याला उत्तरांग म्हणायचे, पूर्वरंग सकाळी. अच्छा. तर ते दोन्ही निर्मिती म्हणजे साहेब आमचे सांगायचे की हा या विषयावर मुलाखत घ्यायची, या विषयावर मुलांचा संवाद घ्यायचा आहे, तुम्ही लिहून काढा, नाही तर मग ते लेखकांना सांगायचे. मग तो बसून घेणे, रेकॉर्डिंग करणे, डबिंग करणे. आणि तो कार्यक्रम जर एखादा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी असायचा, मग तेव्हा टेप्स असायच्या. त्या टेप वरती रेकॉर्डिंग करायचं, नंतर मग फायनल साठी डबिंग करायचं, फायनल टेप वेगळी, मग त्याची सगळी कागदपत्रांची पूर्तता करून ती स्पीड पोस्टनी सगळ्या स्टेशनला पाठवावं लागायचं महाराष्ट्रात. अरे वा. ते काम जबाबदारीने मला करावं लागायचं. पण अनाउन्सर ड्युटी जेव्हा सुरू झाली माझी,
तेव्हा आपली जबाबदारी फक्त वेळेत पोहोचणं, वेळेत घड्याळ आपण आणि घड्याळ समोर असतो त्यानुसार आपलं बोलणं, त्याच्यात आपलं स्किल दाखवायचं. समजा लवकर कार्यक्रम संपला तर मग एखादी जिंगल असते ती कशा प्रकारे द्यायची, की त्या कार्यक्रमाला आधीच्या कार्यक्रमाला सूट आहे की नाही, आणि एखादं वाद्य जरी लावलं, फिलर वाद्य संगीत, फिलर म्हणतात त्याला, की ते एखादा समजा एका भक्तिगीतचा कार्यक्रम असेल किंवा भक्ती विषयक कार्यक्रम असेल, मग त्याला कशी द्यायची फिलर, एक संतूर म्हणा, दुसरं वाद्य म्हणा. पण त्यात म्हणजे मला संगीताची माहिती, मी शिक्षण घेतल्यामुळे त्यावेळी तो योग्य फिलर मी लावायचे, मग त्यामुळे तो कार्यक्रम छान वाटायचा, रंगतदार व्हायचा. नक्कीच. आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया, आपण दोघी जणी आता आकाशवाणीमध्ये काम करतो आणि केलेलं आहे, त्यामुळे की आकाशवाणीमध्ये निर्मिती आणि प्रसारण असे दोन विशेष विभाग आहेत, ज्यात निर्मिती याच्यामध्ये विविध विभागांमध्ये कार्यक्रम तयार केले जातात आणि प्रसारणामध्ये ते वेळेनुसार, शेड्यूलनुसार प्रसारित केले जातात. तर अशा दोन वेगळ्या भूमिकांमध्ये आपण दोघींनी खरं काम केलंय, त्यामुळे माहिती. तर रश्मीला 86-87 पासून ते अगदी आता 23 पर्यंत एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. बोलता बोलता आता ती म्हणली की मला माझं संगीताचं शिक्षण झालं, पण ती संगीत शिक्षिका आहे, तर त्याच्याबद्दल सांग ना, की का वाटलं संगीत शिकावं? माझ्या बाबतीमध्ये माझ्या सासूबाईंना आणि मिस्टरांना खूप आवड होती, की म्हणजे असं मला एक प्रसंग सांगते, की मला जेव्हा दाखवायला आणलं तेव्हा आमचे सासरे हार्मोनियम वादन करायचे तेव्हा त्या काळी. तर त्यांनी मला सांगितलं, की माझ्या बायोडाटामध्ये लिहिलं होतं गाण्याची आवड वगैरे. तेव्हा शिक्षण वगैरे काही झालेलं नव्हतं. मग ते आले, दाखवायचा प्रोग्राम झाला इथे आणि म्हणे की तुला कुठलं गाणं येतं म्हणून दाखव. मग तेव्हा त्या काळामध्ये मी ते माझे माहेर पंढरी गाणं म्हटलं आणि त्यांना ते आवडलं. मग नंतर लग्न झाल्यानंतर इतर घरातली सगळी कामाची जबाबदारी वाढल्यानंतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, की जाऊ दे, येते आपल्याला जेवढं येतं तेवढं म्हणायचं. पण माझ्या सासूबाई, सासरे आणि मिस्टर तिघांनी सांगितलं की जर आपल्याला जर आवाज दिलाय परमेश्वरांनी तर जावं, कुठे क्लास आहे, कुठे काय वगैरे विचारावं, शिकावं, शिक्षण घ्यावं. शिक्षण घेऊन गाणं हे वेगळं असतं. बरोबर. म्हणून मग मी त्या शोधार्थ त्यावेळी निघाले. तर त्या सगळ्यात पहिल्यांदा शुभांगी भावसार त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं. नंतर काही काळानंतर आग्रा घराण्याचे गायक आहे ते संजय पत्की, त्यांच्याकडे अजूनही मी आडलं तरी जात असते. त्यांच्याकडनं आग्रा घराण्याची गायकी आणि आवाज तयार करून घेतला. हे दोन मुख्य त्यांच्याकडनं घेतलं. आणि आता शिकवताना मी पण सुरुवातीला गायकीचं शिक्षण सुरुवात करून देते, की त्या शिक्षणाने ज्यांना अगदी आवाज नसेल तर तो आवाज पण छान तयार होतो. आणि मग त्याबरोबर आवाज तयार झाल्याबरोबर मग एखादं गाणं शिकवायचं त्यांना. तर हे आवडतंय सगळ्यांना. परीक्षेला न बसवता ह्या गोष्टी करते मी. बरोबर. म्हणजे आता एक निवेदिका, उद्घोषिका, संगीत शिक्षिका, त्याशिवाय घरातल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असतातच. अशा विविध भूमिका करत असताना मग कीर्तन या क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं आणि कधी झाली नेमकी ह्याची सुरुवात, तेही ऐकायला आवडेल. हो, कीर्तन मी म्हणजे सगळ्यात लहान असताना आम्ही बागलाण तालुका म्हणजे सटाणा इथे होतो. माझ्या वडिलांची बदली होती, तर तिथे आमच्या घरासमोर देवीचं देऊळ होतं. तिथे नवरात्रामध्ये रोज वेगवेगळे कीर्तनकार यायचे आणि छान नारदीय पण यायचे, वारकरी संप्रदायातले पण यायचे. तर ते मला खूप आवडायचं लहानपणी. म्हणजे आमच्या घरातच सगळ्यांना आवडायचं. वडील वगैरे त्यात जाणकार पण होते. तर नंतर पुढे मग मी जसं गाण्याचं शिक्षण घेतलं तसं माझ्या वडिलांची इच्छा सारखे ते बोलून दाखवायची, की तो इतर कुठले सुगम किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ग्रुपमध्ये जाण्यापेक्षा तू कीर्तन शिक. त्याच्यातून एकतर म्हणजे आपली भक्ती पण वाढते, देवाविषयीचं प्रेम जास्तीत जास्त वाढतं. कारण ती नारदांची गादी आहे, ती आपण तू चालवती. नारदीय शिक किंवा आळंदीला जाऊन वारकरी संप्रदायामधलं कीर्तन शिक, असं सारखे ते मला मागायला लागायचे. पण मी त्यांना फारसं हे नाही करायचे, नको माझे हे कार्यक्रम आहेत, माझं ते आहे, माझे असं सगळं त्यांना मी विरोध करायचे. पण मग शेवटी मी हा विचार केला की म्हणजे मिस्टर वगैरे पण म्हणाले की ते एवढं म्हणतात तर तू चौकशी कर. तर मग चौकशी करायची वेळ आपल्या जळगावमध्ये संजय कुलकर्णी म्हणून आहे, तर त्यांनी हे केलं, हे कीर्तन विशारद तेव्हा होतं. कीर्तन विशारद झालं आणि त्यावेळी आमच्या ज्या मॅडम होत्या त्या म्हणल्या की तुमचे जळगावचे संजय कुलकर्णी येतात आमच्याकडे, मग तुमचे आहेत का ओळखीचे? म्हटलं आहेत. मग त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलले. मग त्यांनी मला त्या मॅडमचा पत्ता
फोन नंबर वगैरे सगळं दिलं. आणि मग मी त्यांच्याशी चौकशी केली. मग त्या म्हणल्या की भरा, फॉर्म भरला. तर ती आमची जी अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर इथून फॉर्म भरला. बर. आणि क्लास त्या तेव्हा कोरोना काळामध्ये त्या ऑनलाईन घ्यायच्या. अच्छा. दर सोमवारी आमचे क्लास असायचे. असं पहिलं वर्ष पार पडलं. छान चांगले मार्क्स मिळाले. बर. दुसऱ्या वर्षामध्ये मॅडमना काहीतरी अडचण आली, त्यामुळे आमचा क्लास त्यांनी नाशिकचा ऑनलाईन होता तो क्लास बंद केला. मग आम्ही संस्थेशी संपर्क साधला. बर. मग त्या संस्थेच्या मॅडमनी सांगितलं की आम्ही महिन्यातून फक्त एक क्लास घेणार ऑनलाईन, आणि बाकी परीक्षेला मात्र तुम्हाला मुंबईला यावं लागेल. अच्छा. त्याला आम्ही हो म्हटलं. मग ते क्लास झाल्यानंतर दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली, तिसऱ्या वर्षाची दिली, आणि त्यानंतर मग शेवटच्या या तिसऱ्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर आता कीर्तन अलंकार ही डिग्री मला मिळाली. वा वा. मग डिग्री मिळाली म्हणजे ते कीर्तनकार म्हटल्यानंतर ह ब प वगैरे असं म्हणतात. हरिभक्त परायण रश्मी कुरंभट्टी अशी डिग्री म्हणजे त्या सर्टिफिकेटवरच लिहून आले. वा वा वा. मी माझी मैत्रीण म्हणून रश्मी कुरंभट्टी अशी ओळख करून दिली, पण माझी मैत्रीण हरिभक्त परायण कीर्तनकार रश्मी कुरंभट्टी आहे बरं का. तर याच्या पुढे असाच उल्लेख करायला मला हवा, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि रश्मी, मला नारदीय कीर्तन आणि असं काहीतरी मध्ये आता एक उल्लेख आला बोलताना, तो काय फरक असतो ते जाणून घ्यायचंय. तर नारदीय कीर्तनाचे 3-4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नारदीय कीर्तन आहे, वारकरी संप्रदाय आहे, नंतर रामदासी कीर्तन आहे, अजून आहे 2-3 प्रकार आहेत आमच्या शिक्षणामध्ये होते. तर यात फरक असा आहे की नारदीय कीर्तनामध्ये पाठीमागे जे आपण टाळकरी जे उभे असतात, टाळ वादन करणारे, तर ह्याच्यामध्ये टाळ वादन करायला ते उभे राहत नाही. त्याच्यामध्ये स्वतः कीर्तनकार, डाव्या बाजूला पेटी, उजव्या बाजूला तबला, एवढंच असतं. आणि उभं राहून पूर्णपणे 1.5-2 तास जे काही आहे विषय आहे आपला त्यानुसार कीर्तन करायचं. आणि याच्यामध्ये पण पूर्वरंग आणि उत्तर रंग असतो. तर पूर्वरंगामध्ये संतांचा अभंग जो घेतलेला असतो त्या प्रत्येक ओळीचा म्हणजे माहिती आणि त्यानुसार जी उदाहरणं देता येईल, त्याच्यामध्ये जी वृत्त आहेत ती गाऊन म्हणून आपल्याला त्याचा विषय म्हणजे महत्व सांगता येतं. नंतर दिंडी, साकी हे जे प्रकार आहेत ते नारदीय कीर्तनामध्ये आहेत. आणि उत्तर रंगामध्ये एखादी त्याला अनुसरून एखादी कथा असते. बर. समजा आता विषय असा घेतला की गणपती उत्सव चालू आहे, आणि गणपती उत्सवामध्ये सगळ्यांना असं वाटतं की गणपतीविषयी आपल्याला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, मग तो सुरुवातीचा अभंग त्याविषयीच घ्यायचा. आणि मग नंतर आख्यानामध्ये गणपतीला ज्या वस्तू प्रिय, आता माझ्या अभ्यासामध्ये आला होता विषय की गणपतीला दुर्वा का प्रिय आहे, हा विषय आलेला होता. तर मग त्या आख्यानामध्ये मग ते सांगता येतं की म्हणजे मग पूर्ण ती कथा असते. तर ती साधारणतः 1-1.25 तास हे दोन्ही मिळून चालतं आपल्या वेळेनुसार, पण शक्यतो 1.25 तास चालतं. आणि आपल्याला जर सांगितलं असेल आयोजकांनी की तुम्ही 2 तास करायचं, तर 2 तास पण करू शकतो. तर वारकरी संप्रदायामध्ये मी म्हंटल मगाशी की दृष्टांत देतात, म्हणजे अभंग संतांचा गाणी वगैरे सगळं असतात, पण नारदीय कीर्तनात जी म्हणजे शिकून गाणे म्हणतात, म्हणजे रागांमधली गाणी म्हणतात नारदीय कीर्तनांमध्ये. तसं इथे म्हणजे मनापासून प्रेम करतात परमेश्वरावरती, जसा आवाज असेल त्याप्रमाणे ते भजन कीर्तनकारांच्या मागे किंवा त्याला अनुसरून एखादं भजन असेल तर ते म्हणतात, त्याच्याबरोबर टाळ वाजवतात आणि नाच पण करतात. म्हणजे इतकं ते भावविभोर होतात सगळे लोक की ते नाच पण करतात भजन म्हणता पाठीमागे. आणि त्याच्यात उत्तरांग नसतं, पण मोठे मोठे दृष्टांत देतात. पण मग या सगळ्याच्या मध्ये मला नारदीय कीर्तन खूप आवडतं. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये गायन आहे, नंतर समाज जागृती आहे, समाज प्रबोधन आहे. कारण की आपण असं साधं भाषण देऊन सांगितलं की हे अशाने असं होतं, हे करू नका, तर ते लोक एक लक्षात ठेवत नाहीत किंवा ते बोर होतं. तेच जर आपण गाण्यामधून संदेश दिला तर त्याच्यामध्ये पण इतके प्रकार आहेत. आर्या म्हणजे आता समजा एखादा विषय आहे की ते जाऊन आपण आर्या गाऊन जर तो विषय सांगितला तर तो लक्षात राहतो आणि समजतो पण. तसंच नारदीय कीर्तनामध्ये
कटाव नावाचा एक प्रकार आहे. अच्छा. की एखादी अघटित घटना घडलीये आणि ती आपल्याला कीर्तनातून सांगायची, तर आपण सहज नाही सांगत. आता एका कीर्तनामध्ये असा विषय घेतला होता की म्हणजे ज्ञानेश्वरी, प्राकृत ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली, सच्चिदानंद बाबा, ते मृत्यू पावलेले होते. पण आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी नुसतं ते गंगेच्या जलाने त्यांना जिवंत केलं. हा प्रसंग कधी न घडणारा अघटित घडलेला आहे. तर त्याच्यावरती म्हणजे दासगणू महाराजांनी कटाव लिहिला होता. त्याची चाल पण वेगळी असते किंवा त्याच्यामधनं म्हणजे लोक असे झाले, सैरभैर झाले, ही घटना न घडणारी घटना घडलीये. म्हणजे गावातले लोक कसे धावत पळत सुटले, कोणी कसं चाललंय, सैरा भैरा म्हणजे धावती नारी, आणि कोणी घातल्या उलट्या चोळ्या, कोणी धावती, म्हणजे बाळाऐवजी त्यांनी ते माप असतं तेच कडेवर घेतलं. आणि जे शौचाचं निघालं ते तर तांब्याऐवजी छत्र्या घेऊन चालत सुटले. म्हणजे ते त्यांचे भान हरपून गेले. कारण ही घटनाच अशी घडली की माऊलींनी सच्चिदानंदांना जागा केलं की त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहायची होती, प्राकृत ज्ञानेश्वरी. तर मग हे नारदीय कीर्तनामध्ये हे आपल्याला, आपण स्वतः त्याच्यामध्ये एकरूप होतो. आणि कधी कधी असे प्रसंग येतात की बोलता सुद्धा येत नाही, आपण गहिवरून येतो इतकं. आणि गाणं म्हणताना किंवा हे सगळं त्याच्यामध्ये, म्हणजे नारदीय कीर्तन म्हणजे एक पात्री प्रयोग असं म्हटलं तरी चालेल. कारण त्याच्यामध्ये सगळं आलं, अभिनय आला, आपलं आपण जे बोलतो, निवेदन करतो, निरूपण करतो ते आलं, गाणं आलं. एका कीर्तनामध्ये तर लावणी पण आहे. लावणी हा प्रकार म्हणजे लोकसंगीतातले सगळे प्रकार नारदीय कीर्तनामध्ये येतात. आणि मला आवडतं ते. म्हणजे मी ऐकायला, आपल्या आकाशवाणीत पण नारदीय कीर्तनच लावतात. आपल्या पहाटेला नरक चतुर्दशीला लावतात ना, दिवाळीमध्ये, ते सुद्धा नारदीय कीर्तन. मी एवढ्या घाईगर्दीत सुद्धा दरवर्षी ते कीर्तन ऐकते. सगळा विषय तोच असतो, नरकासुराचा वध कृष्णांनी केला, हा विषय तोच. पण प्रत्येक कीर्तनकारांची शैली इतकी वेगळी असते की दरवर्षी मी तर 5 वाजता रेडिओ लावून ते कीर्तन, नारदीय कीर्तन ऐकत असते. इतकी वर्ष हे सगळं जे ऐकलेलं आहे ते कुठेतरी आपणही द्यावं असं वाटलं का? हो, असं वाटलं. म्हणूनच. आणि माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की तू, आणि ते जेव्हा, म्हणजे आता नाहीयेत जगात, ह्या जगातच नाहीयेत ते, पण ते जेव्हा म्हटले त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतली होती आणि त्यांना स्क्रिप्ट दाखवली की दादा तुमच्या इच्छेनुसार मी घेतलं बरं का ऍडमिशन. मग त्यांना भयंकर आनंद झाला की आता, पण माझं कीर्तन ऐकायला ते नाही येत. नाही, पण एक प्रकारे ही जी कीर्तन सेवा आता हातून घडते आहे ती निव्वळ त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासाठी असं आपण म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. पण कीर्तनकार या भूमिकेमध्ये येताना काही रिस्ट्रिक्शन्स, असं आपण म्हणतो की आता मी कीर्तनकार झाले, तर मी आता हे नाही करायला, म्हणजे शक्य नाही मला, किंवा हे नाही करू शकत, असं काही होतं का कधी? नाही, असं काहीच होत नाही. म्हणजे आता मी गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे इतर माझ्या ज्या गोष्टी आहेत, इतर निवेदनाचं काम असेल, गाण्यातलं काम असेल, पण ते पण मी सगळं करू शकते. अच्छा. पण मग कीर्तनकार म्हणून बोलावणी कशी आणि येतात, किती कार्यक्रम झाले? आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले. आता एवढ्यातच म्हणजे वृद्धाश्रमामध्ये माझं कीर्तन झालं आणि तेही गणपतीच्या दिवसामध्ये झालं. अरे वा. तर त्यांना खूप आवडलं. म्हणजे मी जी माहिती सांगत होते त्यात एक आजीबाई माझ्या जवळ आल्या, म्हणे एवढं महत्व असतं का हो गणपतीच्या त्या दुर्वांना आपण वाहतो, एवढं महत्व असतं का हो, आम्हाला काहीच माहिती. खेड्यातल्या आजीबाई होत्या. आमच्या इथे म्हणे आणतात, वाजत गाजत मिरवत गणपती आणतात, बसवतात, आरत्या करतात, म्हणजे मोठ्या मोठ्याने ते ढोल ताशे वाजवतात, नाचतात वगैरे. पण ही माहिती आम्हाला कळलीच नव्हती, तुमच्याकडून कळली. मग ते वृद्धाश्रमात त्या जे वृद्ध लोक होते त्यांना खूप आवडलं कीर्तन. आनंदी झालेले त्यांचे चेहरे, हे सगळं मी बघत असताना शेवटी जेव्हा भैरवी होते, त्या भैरवी नंतर मला 1-2 ठिकाणी असे इतके अनुभव आले, छान अनुभव आले. त्याविषयी असं सांगते मी. एकदा इथे जळगावमध्ये विठ्ठल मंदिरात कीर्तन होतं आणि त्यावेळी मी दासगणू महाराजांचा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलेला होता. आणि माझ्या समोर असे रिटायर पर्सन बसलेले होते, गृहस्थ होते. तर ते पण सगळेजण खूप मनापासून सगळं कीर्तन ऐकत होते. आणि सगळं झाल्यानंतर आरती झाली विठ्ठलाची आणि मग नंतर ते माझ्या जवळ आले
ते म्हणाले की म्हणजे आतापर्यंत मी इतके कीर्तन ऐकले, ज्ञानेश्वर माऊलींचं ऐकलं, तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला, सगळ्या संतांचे अभंग ऐकले, पण दासगणू महाराजांचा अभंग तुम्ही पहिल्यांदा घेतला म्हणे. आणि मी जेव्हा नांदेडला का कुठेतरी ते राहत होते, तर तेव्हा त्यांचा संपर्क आला होता आणि ते कीर्तन ऐकता ऐकता त्यांना इतकं भरभरून येत होतं दासगणू महाराजांचं. आणि मग ते झाल्यानंतर हो म्हटलं की आम्हाला परीक्षेला वगैरे पण होते हे कीर्तन, पण मग मी ते घेतले. मग ते म्हणाले की तुमच्यासारख्या संतांचे पाय आमच्या घराला लागू दे म्हणून ते अक्षरशः मला त्यांनी नमस्कार करून त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आम्हाला म्हणजे दूध वगैरे त्यांनी दिलं. आणि त्याच वेळी कीर्तन संपल्यानंतर इतक्या बायका आल्या की खूप सुंदर कीर्तन झालं आणि ते सगळं आपल्याला नमस्कार करतात. तर ते हा अनुभव मला नवीन होता आणि असं भरभरून पण येत होतं की म्हणजे या भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे की आपण संतांचं वर्णन, संतांच्या अभंगांचं वर्णन करून सांगतोय, अनुभव सांगतोय, सगळं सांगतोय. आणि म्हणजे हा अनुभव माझ्यासाठी कुठेतरी समोरचे प्रेक्षक किंवा श्रोते आपल्यालाच त्या पदापर्यंत नेण्यासाठी म्हणून आणि नमस्कार करतायत. खरंय, हा माझ्यासाठी खूप अनुभव जपून ठेवण्यासारखा आहे. खूपच छान. डिग्री घेतल्यापासून मी बाहेर कीर्तन करायला सुरुवात केलेली आहे, बरेच झाले आतापर्यंत. आणि आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे संस्थेकडनं तर मी शिकले कीर्तन, पण वेणा स्वामी गुरुकुल आहे मिरजला, तर तिथले जे मठाधिपती आहेत कौस्तुभ बुवा रामदासी, तर त्यांनी पण मे महिन्यामध्ये म्हणजे सगळ्यांसाठी एक शिबिर घेतलं, 1 महिना. त्याच्यामध्ये एक कीर्तन पूर्ण सगळ्यांकडून तयार करून घेतलं. तर ते सकाळी 7ला ऑनलाईन सुरू करायचं कीर्तन आणि 9 वाजता संपायचं. तर त्या कीर्तनामध्ये समजा 4 ओळी जरी शिकवल्या आणि त्यात 4 ओळींचं एक गाणं असेल, काही पण असो, आर्या, साकी, दिंडी, ते आम्ही जवळजवळ 70-80 स्त्रिया होतो तिथे ऍड याच्यामध्ये. तर त्या प्रत्येकीकडून म्हणून घ्यायचं. आणि मग ते त्यांच्याकडनं एक कीर्तन आम्हाला तयार करायला मिळालं. आणि त्यांचा एक ग्रुप आहे फेसबुकवरती, वेणा स्वामी अखिल भारतीय कीर्तन संस्था मिरज. तर तिथं आम्ही त्यांचे आता शिष्य झालो ना, कीर्तन गुरु येते आमचे. तर त्यांच्यातर्फे की फेसबुकवरती 1 तारीख, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपण कीर्तन सादर करायचं. त्यामुळे काय होतं की तुम्हाला कीर्तनची सवय, कीर्तन कशा प्रकारे करायचं, उभं कसं राहायचं, इथपासून सगळं बुवांनी शिकवलंय. आणि दर महिना मग त्याच्यात प्रगती होत जाते. आणि ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये ऍड, तर ते सगळेजण आपले म्हणजे जो करतो त्याचं कीर्तन ऐकतात आणि चांगल्या रीतीने सांगतात की छान झालं. कोणी थोडंफार चुकत असेल, पाठांतर कमी पडलं, समोर वह्या पुस्तकं ठेवून वगैरे पण करतात. पण सगळे विद्यार्थी म्हणून थोडी सूट आहे, पण त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. नक्कीच त्या गुरुकुल फेसबुक पेजवर जे करतो आम्ही, त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. कारण एकटं उभं राहून आपण बोलणं आणि समोर श्रोते असताना बोलणं, हा फरक खूप पडतो. बरोबर. पण मनातून असंच मी ठेवते की समोर आहेत आपल्या आणि आपण त्यांच्याशी बोलतोय, त्यांना ही माहिती सांगतोय, समाज प्रबोधन कशा प्रकारे होईल ह्या विषयी बोलून, गाण्यातनं, सगळं संवादातनं हे सगळं मी त्यांना. मला वाटतं आकाशवाणीमध्ये एका स्टुडिओत एका माईकच्या समोर हजारो श्रोते ऐकतायत असं समजून बोलण्याची जी सवय आहे ती आकाशवाणीमुळेच लागली. ती त्याच्यामुळे ती इथे सुद्धा मला असं वाटतं या ठिकाणी कामात येत असावी. आणि मैत्रिणींनो, बरं का, मैत्रिणींनोच असं नाही तर ज्यांना कोणाला कीर्तन क्षेत्रामध्ये यावंसं वाटत असेल त्यांनी नक्की हरिभक्तपरायण रश्मी कुरमपेटी यांच्याशी संपर्क साधा. त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आणि बाकीचं जे काय आहे, म्हणजे हे सगळी क्षेत्र, विविध क्षेत्र हाताळत असताना कुठे एकत्रित, कुठे नुसतं संगीत विभाग आहे, कुठे निवेदन आहे, तर हे सगळं करत असताना घरच्यांचं कसं असतं त्याच्यामध्ये रोल? घरच्यांचा रोल कुठल्याही प्रकाराने हिला मदत करायची, कारण ही सगळं म्हणजे आपली जबाबदारी असते. पहिले घरचं सगळं व्यवस्थित करायचं, सण आहे, वार आहेत, सगळं व्यवस्थित करून ते मग की आता हे तुझं झालेलं आहे तर बाकीचं आम्ही बघून घेऊ. मुली पण माझ्या दोन्ही मदत करतात की आता आज तुझं कीर्तन आहे ना, मग तू थोडंसं वाचन करावं लागतं, कारण आपलं तयार जरी असलं तरी आता आपल्याला हे बोलायचंय, ते बोलायचंय, हे पुस्तक टाळ, ते पुस्तक बघ वगैरे असं करावं लागतं. कारण एवढं पाठांतर आपलं नसतं ना, कारण की अगदीच लहानपणापासून जर शिकलं तर लहानपणापासून संतांचे सगळे अभंग पाठ असतात, होतात म्हणजे. पण आता मी म्हणजे मोठ्या वयात शिकायला लागले आणि मोठ्या म्हणजे वयात 60 नंतर कीर्तनकार झाले. बरोबर. अनेक जणी आहेत की ज्यांना
खरं तर एक काळ आयुष्यातला असा येतो की खूप धावपळीची अशी काही वर्ष जातात आणि त्यानंतर अचानक मुलं मोठी झालेली असतात, सगळे स्थिरस्थावर झालेलं असतं आणि त्यावेळेला आता काय करावं हा प्रश्न अनेक जणींच्या समोर असतो. हो. तर रश्मीला हा प्रश्न कधीच पडला नाही. तर हे कसं, म्हणजे त्याबद्दल अनेक जणी आहेत की ज्यांना कदाचित यातनं एखादा आशेचा किरण सापडू शकतो, त्यांना काय संदेश देशील? उलट मी कार्यरत होते, म्हणजे आकाशवाणीत 34 वर्ष काम केलं तरी सुद्धा मी पूर्णपणे माझे जे सगळ्या कला आहेत त्या सगळ्या जोपासतच होते. मग आता त्याच कला पुढे मी कंटिन्यू ठेवलेल्या आहेत. म्हणजे जिथे मला रियाजाला वेळ मिळत नसेल, संगीताचं म्हणा किंवा निवेदनासाठी पण वाचन खूप लागतं. आपण बाहेर कार्यक्रमांचं निवेदन करतो त्याच्यासाठी वाचन खूप लागतं. तर ते त्या काळामध्ये जेव्हा पुस्तकं वाचली नाही गेली, तर आता वेळ मिळाला की पुस्तक, म्हणजे त्याचा मला दोन्ही तिन्ही ठिकाणी उपयोग होतो. कीर्तनासाठी पण उपयोग होतो आणि निवेदनासाठी पण. एक नवीन नवीन काही काही जगाला आपल्याला सांगता येतं की एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करायचंय तर आपलं वाचन असलं की आपण ठामपणे सांगू शकतो मी इथे वाचलेलं आहे आणि ह्या गोष्टीमुळे हे होतंय वगैरे, ते आपण वाचनामुळे. मग तो छंद पण मी जोपासती आहे आणि गाण्याचे तर क्लासेस सुरू केले, त्याच्यामुळे माझा रियाज पण होतो, शिकवणं पण होतं. उलट मला असं वाटतं की 24 तासापेक्षा अजून जास्त मोठा दिवस म्हणजे दिवस आणि रात्र, की मला वेळ मिळत नाही करायला, की आता काय करावं हा तर प्रश्न कधी पडतच नाही, पण वेळ पुरत नाही मला. तर मग असंच, म्हणजे जर मैत्रिणींनी आपलं राहिलं असेल करायचं, तर समजा कार्यरत असताना असं वाटलं की गाण्याचे क्लास करता नाही आले, वेळ नव्हता, मग आता गाण्याचे क्लास करायचे. किंवा आता जर मुलं मोठी झाली, आपली जबाबदारी थोडीशी कमी झालेली, तर मग आपण स्वतः रियाज पण करू शकतो. वाचन जर आवड असेल तर वाचन पण करू शकतो. म्हणजे असं वाटतच नाही की वेळ जात नाही, असं तर कधीच नाही झालं. एक जाता जाता एक प्रश्न घेते की कीर्तन मुळामध्येच आता अलीकडे कालबाह्य होत चाललंय का, असं कुठेतरी वाटत असताना माझ्या समोर तुझ्यासारखी मैत्रीण कीर्तनकार भूमिकेमध्ये येते आणि या क्षेत्रात पाऊल टाकते आणि काम करायला सुरुवात करते. तर अनेक मुली आहेत की ज्यांना कदाचित ही वाट माहिती नसेल, पण ह्या क्षेत्राकडे यायला त्यांना वाटेल, इच्छा होईल, त्यांना मार्गदर्शन म्हणून काय सांगशील? माझ्या पाहण्यात तर आलंय की तरुणच मुलं आणि मुली खूप कीर्तन शिकतायत. कालबाह्य तर नाहीच झाली, पण त्यांना म्हणजे आफळे बुवा जे आहेत त्यांनी जे कीर्तन वगैरे, म्हणजे त्यांची ही नारदीय कीर्तनाची परंपरा आहे आणि त्यांचे कीर्तन ऐकून लोकांना असं वाटतंय की आपण पण ही कला शिकावी. मग आता माझ्या पाहण्यात तर बरंच परीक्षेच्या वेळी वगैरे पण की तरुण मुलं मुली जास्त आहेत या क्षेत्राकडे वळली आहेत. पुन्हा एकदा अध्यात्माकडे वळतायत. अध्यात्म पण आहे आणि त्याच्यात गायन आहे ना मुख्य, गायन आणि त्यातनच समाज प्रबोधन. नक्की. मग सगळ्यांना सांगायला आवडतं आणि लोकांना ऐकायला पण आवडतं. कीर्तनासाठी फॉर्म भरायचा, म्हणजे ही कला, ही जी कीर्तन करण्याची कला आहे ही अतिशय उत्तम आहे. म्हणजे तरुणांनी करावी, आणखी ज्यांना आवड आहे त्यांनी पण करावी. आणि आपण एकटं छानपैकी बोलू शकतो हे ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी अगदी नक्की कीर्तनासाठीचा फॉर्म भरावा. आणि कोणाला जर काही माहिती हवी असेल कीर्तनासाठी फॉर्म कसा भरायचा, काय काय अभ्यास करावा लागतो, काय कसं कसं बोलावं लागतं, त्याचा आता आपण साधं बोलतो तो टोन वेगळा आहे आणि कीर्तनाचा जो टोन आहे तो टोटली पूर्ण वेगळा आहे. मग ते कसं कोणाकडून शिकायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला देऊ शकेल. तर तुम्ही ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर या कीर्तनाचा अभ्यास शिकायला हरकत नाही. पारंपरिक आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीमध्येच आहे की कीर्तन कला ही जी आहे हिच्यातनं समाज प्रबोधन आपोआप होत आहे आणि कथाकार आहे, विविध भूमिका एका वेळेला जगता येतात. तर नक्कीच रश्मी, तुझं हे जे कार्यक्षेत्र आहे हे अधिक अधिक विस्तारत जावं, भरपूर कीर्तनाचे कार्यक्रम करायला मिळत, अशा शुभेच्छा देते आणि थांबते.